आज मी बनवले होते नागपंचमीसाठी स्पेशल कानवले। त्यासाठी सर्वात आधी मी गव्हाचं पीठ मळून घेतलं, जसं आपण चपातीसाठी किंवा पोळीसाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं। पिठामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं मी आणि मऊ पीठ मळून घ्यायचं थोडंसं। त्यानंतर मी इथे पुरण शिजवून घेतलं होतं। पुरण शिजवल्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। नंतर मळलेलं जे गव्हाचं पीठ होतं ते थोडंसं तेल लावून अजून जास्त मऊ करून घेतलं आणि त्यानंतर छोटी लाटी घेऊन त्याची चपाती बनवून घेतली पातळशी आणि त्या चपातीमध्ये पुरण भरायचं आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कानवले बनवू शकता। मी काही चौकोनी बनवले, काही त्रिकोणी बनवले आणि ह्याचं ना त्रिकोणी जे बनवले त्याचे ना कडा अशा बंद करून घेतल्या म्हणजे पुरण बाहेर येणार नाही। नंतर एका प्लेटला थोडासा तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि इथे मी पाणी वाफवण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे कानवले सगळे वाफवून घेतले। 10 ते 15 मिनटं अगदी मस्त झाले होते आणि सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। बाय।